क्वेश्चन समजून घ्या. एक टॉय आहे फॉर्म ऑफ अ कोन ऑफ रेडियस 3.5 सेंटीमीटर माउंटेड ऑन अ हेमिस्फियर ऑफ सेम रेडियस. आधी तुम्हाला हेमिस्फियर घ्यायचा असा, त्याच्यावर माउंट करायचा आहे कोन. ठीक आहे. दोघांची सेम रेडियस आहे. पूर्ण टॉयची टोटल हाईट 15.5 आहे. तर त्याचा टोटल सरफेस एरिया काढा. टोटल सरफेस एरियामध्ये मधल्या सर्कलचा एरिया नाही येणार, माउंटेडवाल्या भागाचा येणार नाही. तर तुम्ही दोघांचा सरफेस एरिया काढून ऍड करू शकता, पण कॉमन वाला रिजन तिथे येणार नाही. हे डोकं लावायचे. हे 2 क्वेश्चन करायला 10 मिनिट्स देत आहे, नीट करा. थर्ड क्वेश्चन आपल्याला काय सांगतो, एक कोन आपण माउंट केला हेमिस्फियर वर. चला ठीक आहे, एक हेमिस्फियर घेऊ आपण. हाय, याच्यावर मला माउंट करायचा आहे कोन. त्याला आपण एक असा नगाडा करूया. ठीक आहे. आणि यावर एक कोन आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने याला आपण सरमाउंट केलं, याच्यावर बसवलं. याचा एक फायदा काय होतो, लक्ष सगळ्यांचं इकडे पाहिजे मला. तुम्ही पहा, यांची डायमीटर सेम आहे, याचा अर्थ इथे यांची रेडियस सेम आहे. आता जर तुम्हाला याचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे, तर बरेच जण एक डोकं लावतात. याचा टोटल सरफेस एरिया काढतात कोनचा काल सांगितलेला पायर एल, आणि याचा हेमिस्फिअरचा 3 पायर स्क्वेअर, आणि मग पायर स्क्वेअर मायनस करत बसतात. हे बघा कॉमन आहे ना. मला टोटल काढायचं तर सांगा, पायर एल मध्ये या सर्कलचा एरिया आला, आणि 3 पायर स्क्वेअर मध्ये पण त्याचाच आला. याचा अर्थ तुम्ही या कॉमन हा जो सर्कल आहे, याचा एरिया तुम्ही 2 वेळा काउंट केलाय. ह्याच्यातही केला आणि ह्याच्यातही केला, तर तुमचा एरिया बिनकामाचा वाढतोय ना. म्हणून काय करतात, एकदा मायनस करतात. अदरवाईज दुसरी मेथड जी जास्त टेक्निकल आणि व्यवस्थित आहे, याचा पायर एल घ्या आणि याचा 3 पायर स्क्वेअर पेक्षा 2 पायर स्क्वेअर घ्या. म्हणजे हा एकदाच काउंट होईल आणि ह्याच्यातला 3 पायर स्क्वेअर येणार नाही, एकदाच येईल तो. त्याच्यामुळे ह्याचा फॉर्म्युला तुम्ही आता बघा, एक काम आहे, ह्याच्यात मला एल काढावं लागेल, कारण एल माहित नाहीये. बघा काय म्हणताय, टोटल हाईट किती आहे, टोटल हाईट इथून इथपर्यंत आहे बघा, इथून इथपर्यंत 15.5. रेडियस किती आहे ही 3.5. अजून काही दिलंय का आपल्याला, नाही. तर आपल्याला एक गोष्ट, पॉकेटवाले इक्वेशन, ही व्हॅल्यू 3.5 राहील. तर तुम्ही इमॅजिन करा, इथं टोटल हाईट झाली ना. तर मला जर एवढी हाईट काढायची आहे इथून इथपर्यंत फक्त, तर मला काढावं लागेल हाईट ऑफ कोन. हाईट ऑफ कोन येईल टोटल हाईट मधून 3.5 मायनस करा, 12. समजलं. तर ही हाईट आली 12, रेडियस आहे 3.5, हाईट बेस माहिती आहे, तर मला एल काढावं लागेल, कारण पायर एल आहे फॉर्म्युला. तर हे काढल्यानंतर रेडियस किती आहे 3.5, तर एल काल मी तुम्हाला लिहून दिला होता फॉर्म्युला, एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. तर ऑटोमॅटिकली इट बिकम्स 144 प्लस 12.25. तर किती येत आहे, 156 आहे ना, 156.25. तर हा कोणाचा आहे बघा, 12 गुणिले 13, 12.5 का हा, स्क्वेअर रूट घ्यायचा. तर एल आला 12.5. झालं. आता काम करा, आपल्याला काढायचं आहे टीएसए, टोटल सरफेस एरिया. तर कोणचा पायर एल आणि ह्याचा 2 पायर स्क्वेअर घ्या. नाहीतर काही जणांच्या डोक्यात येतं 3 पायर स्क्वेअर घ्या, पण 1 पायर स्क्वेअर मायनस करायचे.
आता 3 पायर स्क्वेअर घेऊन पुन्हा पायर स्क्वेअर काढून मायनस करण्यापेक्षा 2 पायर स्क्वेअर डायरेक्ट ऍड केलेला सोपा. आता कोणीही याला डायरेक्ट सॉल्व्ह करायचं नाही, पायर कॉमन घ्यायचा. जे जे सोपं आहे ते करायचं. L+2R राहतो. पाय काही दिले नाही तर एवढे नक्की घ्यायचे, सोडायचेच नाही. हे 12.5 आणि हे येईल 7. दिसलं? 3.5 ची डबल आहे. हे किती झालं? 0.5. हे झालं 11. 22चा अर्धा. आणि हे किती झालं? 19.5. तर इथं दिसते 11 5 55. हे 99 आणि 5 104. हे 10 आणि हे झालं 21 आणि पॉइंट. तर एरिया असेल तुमचा हा 214.5. नाउ ट्राय 4. एक क्युबिकल ब्लॉक आहे ज्याची साईड 7 सेंटीमीटर. आता हे सगळीकडून 7 आहे. हे सगळं 7 आहे. त्याच्यावर आपण एक हेमिस्फियर बसवला. व्हॉट इज द ग्रेटेस्ट डायमीटर? पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ग्रेटेस्ट डायमीटर ऑफ हेमिस्फियर कॅन हॅव? तुम्ही लक्ष द्या इकडे. इकडे पाहिल्यावर एक गोष्ट दिसेल तुम्हाला. ही डायमीटर आहे, ही पॉसिबल आहे सगळ्यात मोठी डायमीटर याच्यात, ग्रेटेस्ट. आणि तीच तुम्ही बघा इक्वल आहे एज ऑफ द क्यूब. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय डायमीटर, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. डायमीटर ऑफ हेमिस्फियर इज इक्वल टू एज ऑफ क्यूब. एज शब्द जास्त चांगला असतो 3D मध्ये. काय म्हणते आता बघा. तर याची डायमीटर काय? याच्या साईड एवढी म्हणजे 7. त्याची रेडियस इज 7/2. काम पडलं तर डेसिमल करा, नाही तर राहू दे, आराम करू दे. आता म्हणते सरफेस एरिया ऑफ द सॉलिड. हे पूर्ण बनल्याचं काढा. आता याच्यात आपल्याला मागच्या सारखा पार्ट नाहीये की एक आपण मायनस केला म्हणायला, कारण याच्यामध्ये हे बाजूचे कोपरे शिल्लक राहू शकतात. ऐका ऐका, ते काम करू आपण. आधी पूर्ण याचा एरिया काढू क्यूबचा. ठीक आहे, तो किती असतो? 6L². 6 टाइम्स L². मग पूर्ण हेमिस्फिअरचा काढू 3 पायर स्क्वेअर आणि त्याच्यातून खालचा हा बेस मायनस करू. म्हणजे याच्यातला ऑटोमॅटिकली हे बाजूचे जे उरलेले पार्ट आहेत ते त्या एरियामध्ये ऍडजस्ट होतील. तर इथे तुम्हाला सरफेस एरिया ऑफ सॉलिड काढायचा असेल तर तुम्ही आधी काय करणार? सरफेस एरिया ऑफ क्यूब घेणार प्लस सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर घेणार, त्याच्यातून मायनस करणार बेस एरिया. ठीक आहे, ऑफ हेमिस्फियर. तर क्यूबचा असतो 6L², याचा असतो 3 पायर स्क्वेअर, त्यातून ह्याला मायनस करा. आता म्हणलं तोच प्रकार बघा, आपण तेच केलं नाही तर 6L² हा काय होईल? 2 पायर स्क्वेअर. ते काम करा, याच्यातला 2 कॉमन आउट करा, थोडं सोपं जाईल काम. ठीक आहे, 2 जर कॉमन केला तर हे सोपं जाईल थोडस. अरे इथं 2 येणार नाही, फक्त पायर स्क्वेअर राहील. इथे येईल 3L² आणि 2 गेल्यामुळं पायर स्क्वेअर. बस आपल्याकडे आहे 2 × 3L² आणि पायर स्क्वेअर. ओके, 2. एज आहे 7. हे घ्या पाय आणि रेडियस या पद्धतीने घ्या. बस आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. आपल्या नशिबात आता एवढंच आहे. हे 49, इसने इसको मार दिया, तर इथं आलं 77/2. तर 2 इथे किती झालं? 27. हे झालं 147 आणि हा 77/2. याला डबल करा, हे झालं 8 1 9. हे झालं डबल आणि ह्याच्यात हे कॅन्सल करा 2 सोबत. ठीक आहे, आता हे माझा पॉईंट आहे, तुमचा वेगळा राहू शकते. किती आले बाबा?
हे झालं 11, 9 7 16 आणि 1 17, 371 यायले. ठीक आहे. काय तुमचं उत्तर? 232.9. कुछ तो गड़बड़ है दया, कोई बच गया क्या? नाही, ठीक आहे ना. एवढा फरक? इथे एक थोडंसं चुकलंय आपलं. मला जर एवढा एरियाच आधी कॅल्क्युलेट करावं लागेल. हा एरिया मायनस करायची गरज नाही. ऍक्च्युली एकदाच मायनस करावं लागेल, कारण तो क्यूबच्या एरियामध्ये आलेला आहे. तर मला इथे 3 पायर नाही 2 पायर स्क्वेअर घ्यावं लागतंय. ओके, नाव इट बिकम्स इझी. आता येईल तुमचं उत्तर. तर हे किती होते बघा, पायर स्क्वेअर. आता काहीच कॉमन घ्यायची गरज नाही. 6 इंटू 49 आणि इथे 22, 7/2, 7/2. हे गेलं इथं 11. आता हे किती आलं? बरोबर, हे 54. ठीक आहे. 5, 24 आणि 5 29 प्लस 77/2. हे येते बघा 332.5. हा बरोबर आहे. इथे मी 3 पायर स्क्वेअर घेतल्यामुळे चुकलो. 2 पायर स्क्वेअर येईल. तू नाही बेटा, तू तू तो ऐसे ही मर जा. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता हा क्वेश्चन भारी आहे. याच्यात तुम्हाला फिगर सुद्धा बनवायची आहे. एवढ्याला ट्राय करा. फिगर नीट बनवा. इथे क्वेश्चन काय म्हणतो, एक हेमिस्फेरिकल डिप्रेशन, डिप्रेशन आहे म्हणजे आतून कट केलेला पार्ट. एक क्युबिकल वुडन ब्लॉक घेतला आपण. या ब्लॉक मधून आपल्याला डिप्रेशन म्हणजे खालच्या डायरेक्शन मध्ये एक हेमिस्फेरिकल कटआउट घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण समजायचं हेमिस्फेरिकल कटआउट घेऊ. असं घेऊया. हे डिप्रेशन कटआउट आहे. ठीक. आता तुम्हाला अशा पद्धतीने कटआउट असू शकतात. चालला या पद्धतीने आपण एक पूर्ण कटआउट घेतला. असा हा पोर्शन कट केला याच्यातून. तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला हे व्यवस्थित कळण्यासाठी आपण काय करू, याच्यामध्ये कलर फिल करू, तर थोडं कळायला इझी होईल. बघा, एवढा पोर्शन कट करून काढला, तर जो उरलेला पोर्शन आहे तो आपल्याला इमॅजिन करायचा आहे. तर काय कराल, चला, क्यूब जो पार्ट आहे, क्यूबची एज लेट्स से एल माना. ठीक आहे. आता याची जर एज एल असेल, तर आपण आत्ताच पाहिलं याची डायमीटर ह्याच्या एज एवढी असेल, तर याची रेडियस काय होईल, रेडियस ऑफ हेमिस्फियर L/2 होईल. ठीक आहे. ती L/2 होईल. संपला क्वेश्चन. आता मला सांगा, तुम्हाला विचारले रिमेनिंग सॉलिडचा एरिया काढायचा. टोटल क्यूबचा एरिया घ्या. बघा, सॉलिडचा जो एरिया असेल, सॉलिडचा जो रिमेनिंग एरिया असेल, तो काय असेल, एरिया ऑफ क्यूब, त्याचा सरफेस एरिया, त्याच्यात प्लस करू याचा सीएसए, सीएसए ऑफ स्पियर, हेमिस्फियर. सीएसए घ्यावा लागेल, टोटल घेऊन उपयोग नाही. आता याच्या सीएसए मध्ये हा जो पोर्शन आहे ना, तो याच्या वरच्या एज मध्ये आलेला आहे, तर त्याला मायनस करावं लागेल तुम्हाला पायर स्क्वेअरला. हे तुमचा आन्सर असेल. तर हा होईल 6L². याचा असेल 2 पायर स्क्वेअर, त्याच्यातून पायर स्क्वेअर मायनस करा, तर हा बनेल इक्वल टू पायर स्क्वेअर.
तर हा पाय घ्या, आर आहे L/2. तर फायनली इथे येईल 6L² पाय L²/4. तर एक काम करा, L² ला कॉमन आउट करा, इथून 6 येतं, 6 प्लस पाय/4. तर याला तुम्ही असे लिहू शकता, 24 प्लस पाय, खाली घेतला 4, तर L²/4 इन ब्रॅकेट 24 प्लस पाय. हा आहे रिमेनिंग पोर्शनचा एरिया. सो मेक मार्क दिस क्वेश्चन ॲज IMP फॉर बोर्ड एक्झाम्स. चांगला क्वेश्चन आहे. तू असं इमॅजिन कर, हा जो रेड पोर्शन आहे तो कट करून बाहेर काढला. कट करून बाहेर काढला तर हा पोर्शन मध्ये राहील की नाही? म्हणजे तो कोण आहे? कर्ड सरफेस एरिया. आणि वरचा पोर्शन कट होऊन गेला म्हणजे कोणता? मायनस झाला. पाय² मायनस झाला आणि कर्ड सरफेस एरिया राहिला आहे म्हणून तो प्लस. समजला? आणि वरचा पोर्शन निघून गेला म्हणून तसं येईल. इथे जो एवढा पोर्शन आहे याला आपण कन्सिडर करू. इकडे पहा, मला जेवढा पोर्शन पाहिजे आता थोडस इमॅजिन करायला. आपल्याला जर ह्याचा एरिया काढायचा आहे, हा मधला तर काढून उपयोग नाही. तुम्हाला सांगितलंय याची टोटल लेंथ 14 मिलीमीटर आहे. ठीक आहे, याचा अर्थही समजून घ्या. 14 आहे आणि ही हाईट 5 आहे, दिसते? ही हाईट 5 आहे म्हणजे ही कोणाची डायमीटर आहे. तर एक काम करू आपण, एक असा पोर्शन कन्सिडर करू. असं समजा की हा तो पोर्शन आहे, हा डायमीटर वाला. जे सांगायलो त्याच्याकडे लक्ष द्या. हा तो पोर्शन आहे. तुम्ही नीट पहा, मला टोटल एवढा पोर्शन काढायचा आहे. हा सरफेस एरिया म्हणजे बाहेरचाच येणार, हा CSA असेल. तुम्ही इमॅजिन करा तो इथून इथपर्यंत राहील, दिसते? आणि असा या एज पर्यंत येईल. त्याला सेपरेट करण्याच्या मागचं रिझन पहा, खूप गोष्टी शिकायला भेटतील. इथून ही या हेमिस्फिअरची ही रेडियस असेल, सेम ही असेल, तीच ही लेंथ आहे जी ही आहे. ठीक आहे, तर एक काम करू आपण. मला जर एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे तर मी काय डोकं लावेल? तर मी पहिल्यांदा हायलायटर घेईन आणि मी अगोदर या हेमिस्फिअरचा CSA घेईल, कारण मला एवढंच काढायचंय. ठीक आहे, सेम याचा आहे म्हणजे मला डबल करावं लागेल. आता तुम्ही बघा, या दोन पोर्शनच्या मध्ये, या दोन पोर्शनच्या हा जो मधला पार्ट आहे, हा सगळा, हा हा एक सिलेंडर आहे. तर मला सिलेंडरचा CSA घ्यावा लागेल आणि +2 टाइम्स CSA ऑफ हेमिस्फिअर. तर एवढं इमॅजिन करता आलं पाहिजे अशा क्वेश्चन्स मध्ये. तर पहा, एक काम करू आपण. डायमीटर 5 मिलीमीटर आहे, तर रेडियस येईल 5/2 मिलीमीटर. आता आपल्याला लेंथ किंवा म्हणा हाईट ऑफ सिलेंड्रिकल पोर्शन घ्यायची आहे. तर टोटल लेंथ किती आहे? 14. त्याच्यातून बघा, हा पोर्शन 5 चा हाफ आहे आणि हा पण 5 चा हाफ आहे. तर दोन्हीकडून 5 चा हाफ हाफ म्हणजे टोटल 5 गेली. तर बघा बरं, इथून इथून इथपर्यंतची लेंथ 9 मिलीमीटर असेल. त्याच्याहून कळते की 14 - 5
9 मिलीमीटर हाईट ऑफ द सिलेंड्रिकल पोर्शन आहे. तर तुम्हाला जर काढायचा आहे सरफेस एरिया या पूर्ण याचा, तर 2 टाइम्स 2 पाय आर स्क्वेअर यांचा 3 घेतलं तर हे मधलं येईल. हा आपण फक्त CSA घेतोय. याच्यात प्लस काय करा, सिलेंडरचा 2 पाय आर एच. संपला प्रश्न. तर इथून किती झालं, 2 पाय आर कॉमन घ्या, दिसलं. तर इथून 2 पाय आर गेल्यावर एक 2 आर उरतो, इथून कोण उरतो, एच. तर 2 हा घ्या इथं, रेडियस 5/2, 5/2 चा डबल 5, आणि हा किती आहे 9. तर बघा हा किती झाला 7. हे 14 आहे ना, त्याला 2 ने हाफ करा 7. आता कोण आहे, हा 7 याच्यासोबत जाईल, झालं. तर 44 इंटू 5, 20, 2 आहेत ना, 220 मिलीमीटर स्क्वेअर. समजलं. एवढं ऑपरेशन करावं लागते एवढ्याशा कॅप्सूलचं. अच्छा, चला तर ह्याच्या आपण या पोर्शनला इथं थांबूया.